एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलाय। आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला। अक्षयचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आता जेजे रुग्णालयात नेला जात आहे। शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की हा कथित एन्काउंटर ज्या पोलीस व्हॅनमध्ये झाला त्या व्हॅनची दृश्य आपण पाहतोय। पुढच्या बाजूला ग्राउंडमध्ये ही पोलीस व्हॅन जी आहे ती रात्रभर झाकून ठेवण्यात आलेली होती आणि आता आपण पाहतोय की व्हॅन ही उघडण्यात आलेली आहे। फॉरेन्सिक टीम आतमध्ये गेलेली आहे आणि आपण पाहतोय की आतमधली जी काही व्हिडिओग्राफी आहे ती प्रामुख्याने केली जाते। दुसरं म्हणजे ज्या बंदुकीतून अक्षय शिंदेने 3 राऊंड फायर केलेले होते त्या गोळ्यांच्या पुंगळ्या या सुद्धा फॉरेन्सिक टीमच्या वतीने जप्त केल्या जातील। त्याचबरोबर अक्षय शिंदेच्या डोक्यात जी गोळी लागलेली होती त्याचे सुद्धा जे काही पुरावे आहेत ते महत्त्वाचे या सगळ्यामधून जप्त केले जातील। फॉरेन्सिक टीम सध्या या ठिकाणी पोहोचली आहे। काही वेळापूर्वीच या सगळ्या गोळीबार प्रकरणाची किंवा एन्काउंटर प्रकरणाची जी चौकशीसाठी एसआयटी बनवण्यात आलेली आहे त्या एसआयटीचे प्रमुख डीसीपी पराग मंडेरे हे देखील या ठिकाणी आलेले होते आणि आता आपण पाहतोय की व्हॅन उघडून आतमधल्या काही महत्त्वाच्या जे काही फॉरेन्सिक चाचण्या आहेत त्या केल्या जात आहेत। रात्रभर ही व्हॅन एका टेंटमध्ये झाकून ठेवण्यात आलेली होती। चारही बाजूने पडदे लावण्यात आलेले होते आणि आता ही व्हॅन उघडण्यात आलेली आहे। याच पोलीस व्हॅनमधून अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ठाण्याच्या दिशेने आणण्यात येत होता आणि त्याचवेळी मुंब्रा बायपास रोडवरती या व्हॅनमध्ये गोळीबार बरोबर ज्या व्हॅनमध्ये गोळीबार झाला तिथे आता फॉरेन्सिक टीम दाखल झाली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णा।